कांद्याचं काळा बाजार होताना बघायला मिळतो, कारण कांद्याचे भाव एकीकडे वाढलेले असताना सरकारनं बफर स्टॉक समोर काढलेला नाही अद्यापर्यंत, तो काढायला पाहिजे अशी चर्चा आहे। तुम्ही पार्लमेंटमध्ये त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारलेला आहे का, आणि कांद्याबद्दल नेमकं काय घडतंय सध्या महाराष्ट्रामध्ये? अधिवेशन सुरू झाल्यापासून मी 0 आवरमध्ये प्रश्न टाकतोय कांद्याच्या संदर्भामध्ये, कारण आज दिल्लीमध्ये जो कांदा ग्राहकांना वाटला जातोय किंवा भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत वाटला जातोय, तर त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचा 35 रुपये किलोनी तो कांदा विकला जातोय। आणि त्यामुळे साहजिकच मनामध्ये की मागे जो रब्बी कांदा उन्हाळ कांदा निघाला होता त्यावेळेस केंद्राने नाफेड असेल NCCF असेल यांना या नोडल एजन्सींना कांदा खरेदी करण्याचे अधिकार दिलेले होते। या दोन्ही एजन्सींनी नाशिक जिल्ह्यातील महा फेडरेशन असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील यांना कांदा खरेदी करण्याचे जवळजवळ 5 लाख टन मेट्रिक कांदा त्या ठिकाणी खरेदी केला। परंतु आज जर या ठिकाणी बघितलं दिल्लीमध्ये किंवा इतरही शहरांच्या बातम्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी तो रब्बीचा जो उन्हाळ कांदा होता तो उन्हाळ कांदा दिसत नाही आहे। आणि त्या ठिकाणी आता सध्या जो खरीपाचा लाल कांदा निघालेला आहे की ज्याची म्हणजे दर्जा कमी आहे, त्याची किंमत कमी आहे, आणि तो कांदा एका बाजूला ग्राहकांना विकला जातोय, म्हणजे शेतकरी आणि ग्राहकांची लूट करण्याचं काम ही मंडळी करते। मग जर मागच्या काळामध्ये 5 लाख टन कांदा मेट्रिक कांदा त्या ठिकाणी खरेदी केला होता, तर मग तो कांदा गेला कुठे याची चौकशी संबंधित केंद्रीय यंत्रणांनी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना ग्राहकांना न्याय दिला पाहिजे। आणि यासाठी मी सातत्याने 0 आवरमध्ये प्रश्न विचारतोय, परंतु त्या प्रश्नाची दखल काही या ठिकाणी घेतली जात नाही। तुम्ही 0 आवरमध्ये हा प्रश्न विचारत आहात, तुम्हाला बोलायची संधी दिली जात नाहीये। मागच्या वेळी आम्ही बघितलं होतं की पार्लमेंटच्या बाहेर तुम्ही सगळे विरोधी पक्ष म्हणून आंदोलन केलं होतं, खास करून तुमचा पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे खासदार आंदोलन करताना बघायला मिळत होते। आता तसं आंदोलन बघायला मिळत नाहीये सर, कांद्याच्या बाबतीतलं ही भूमिका नेमकी कशी म्हणाली? अधिवेशन चालू झालेले प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्यावेळेस देखील निर्यात शुल्क 40% केलं होतं, त्याच्या विरोधामध्ये आम्ही संसदेच्या पायऱ्यावरती आंदोलन केलं होतं। आणि आत्ताही जर सरकार याची दखल घेणार नसेल तर आम्ही सगळेजण एकत्रित येऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सगळे लोकसभा सदस्य एकत्र येऊन याच्या विरोधात नक्कीच आम्ही आवाज उठवू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।